नमस्कार. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडते. हो, मी बडीशोपबद्दलच बोलतोय. चला तर मग या छोट्याशा दाण्यांमागची मोठी रहस्य जाणून घेऊया. आपल्यापैकी बहुतेक जण बडीशोप म्हणजे काय समजतात? जेवणानंतरचा मुखवास, बरोबर ना? पण थांबा, जर आपल्यालाही असंच वाटत असेल तर आपण एक खूप मोठी चूक करत आहोत, कारण बडीशोप यापेक्षा खूप काही जास्त आहे. हो, अगदी खरंय. या हिरव्या लहान लहान दिसणाऱ्या दाण्यांमध्ये आरोग्याची अनेक रहस्य दडलेली आहेत. असं समजा की ही एक प्रकारची जादूची कांडीच आहे आपल्या शरीरासाठी. आणि आज आपण हीच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग, उशीर कशाला करायचा? बडीशोपची खरी ताकद काय आहे हे जाणून घ्यायला सुरुवात करूया आणि पाहूया तिचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य. तर बडीशोपचं पहिलं आणि सर्वात मोठं काम आहे आपल्या पचन संस्थेशी निगडीत. ती आपल्या पोटासाठी एका डॉक्टरसारखं काम करते. पोटाच्या बहुतांश समस्यांवर हा एक रामबाण उपाय आहे. आता प्रश्न पडतो की असं कसं? म्हणजे बडीशोप असं नेमकं काय करते की पोटाला इतका आराम मिळतो? चला, हेच आपण आता सविस्तरपणे समजून घेऊया. बघा, गॅस होणं, ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा कधीकधी जेवण पचायलाच जड जातं. ह्या अशा समस्या आहेत ज्या आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधीतरी होतातच. आणि इथेच बडीशोप मदतीला धावून येते. याच्यामागे एक सायन्स आहे बरं का. बडीशोपमध्ये ॲनेथोल नावाचं एक नैसर्गिक तेल असतं. आता हे ॲनेथोल काय करतं? तर ते आपल्या पचनक्रियेसाठी जे महत्त्वाचे एन्झाईम्स लागतात ना, त्यांना चालना देण्याचं काम करतं. म्हणजे होतं काय की हे एन्झाईम्स कामाला लागतात, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, तिला गती मिळते. आणि इतकंच नाही, बडीशोपचा गुणधर्म थंड असल्यामुळे पोटातील ॲसिडिटी आणि ती जी छातीत जळजळ होते ना, ती पण शांत होते. आहे की नाही कमाल? बरं, पोटाचं तर झालं, पण बडीशोपचं काम इथेच संपत नाही. चला आता तिच्या दुसऱ्या रहस्याकडे वळूया. आणि हे रहस्य वजन कमी करणाऱ्यांसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. बडीशोप शरीरातल्या फॅट बर्नरचं काम करते. ती भूक नियंत्रणात ठेवते, ज्यामुळे सारखं खाण्याची इच्छा होत नाही. त्याचबरोबर आपलं मेटाबॉलिझम वाढवून आणि शरीरातले विषारी घटक बाहेर काढून ती बॉडीला डिटॉक्स करते. आणि यामुळे चरबी वेगाने कमी व्हायला मदत होते. आता येऊया तिसऱ्या रहस्याकडे, जे थेट आपल्या सौंदर्य आणि आरोग्याशी जोडलेलं आहे. आपल्याला वाटतं बडीशोप फक्त आतून काम करते, पण नाही. तिचा फायदा आपल्या त्वचेला आणि डोळ्यांना सुद्धा होतो. कसं ते सांगतो. बडीशॉपमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. आता व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. आणि व्हिटॅमिन सी ते आपल्या त्वचेला तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करतं. विशेषतः बडीशोपचं पाणी पिणं खूप फायदेशीर ठरतं. हे पाणी आपल्या शरीरासाठी एका नैसर्गिक डिटॉक्सिफायरसारखं काम करतं. शरीर आतून स्वच्छ झालं की त्याचा परिणाम त्वचेवर दिसतोच. एक प्रकारची नैसर्गिक चमक येते. आत्तापर्यंत आपण बडीशोपचे फायदेच फायदे पाहिले, पण प्रत्येक गोष्टीची एक दुसरी बाजू असते, नाही का? आता आपण तिच्याबद्दलच्या एका सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत, आणि याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. बडीशोप खाताना साधारणपणे 99% लोक एक मोठी चूक करतात. एक अशी चूक ज्यामुळे फायद्याच्या जागी नुकसान होऊ शकतं. काय असेल बरं ही चूक? तर ती सर्वात मोठी चूक आहे तिचं अतिसेवन. हो, बडीशोप कितीही गुणकारी असली तरी ती योग्य प्रमाणातच खायला हवी. अति तेथे माती ही म्हण इथे अगदी लागू पडते. कारण काही लोकांना जर बडीशोप जास्त प्रमाणात खाल्ली गेली तर ॲलर्जी होऊ शकते किंवा त्वचेवर पुरळ म्हणजे रॅशेस येऊ शकतात. त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. मग प्रश्न येतो की योग्य प्रमाण किती? तर तज्ज्ञांच्या मते दिवसाला फक्त एक छोटा चमचा, हो फक्त 1 चमचा बडीशोप खाणं पुरेसं आहे. एवढ्याशा बडीशोपमधून आपल्याला सगळे फायदे मिळतील, तेही कोणत्याही धोक्याशिवाय. तर पुढच्या वेळी जेव्हा आपण बडीशोप खाल तेव्हा तिला फक्त एक मुखवास समजू नका. तिच्यातल्या या सगळ्या गुणांची आठवण ठेवा. आणि जाता जाता एक विचार करायला हवा की जर या एवढ्याशा बीमध्ये इतकी ताकद दडलेली आहे तर आपल्या स्वयंपाकघरात अजून अशी कितीतरी आरोग्यदायी रहस्य असतील, नाही का?